मांडवगण फराटा या बाजार तळावरती आज आपण आहोत। येथे पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच येथे असणारा हा कचरा व घाण याची स्वच्छताही केल्या गेल्यास हे पहा, या बाजूला पहा भरपूर जागा आहे की रोडच्या कडेला सर्व दुकानं बसणारी जी आहेत ही आतमध्ये सहज जागा उपलब्ध होऊनही जागा शिल्लक राहू शकते एवढी जागा या बाजार तळाला उपलब्ध असताना मात्र या व्यापाऱ्यांच्या व व्यावसायिकांच्या वाहनांमुळे अर्धे बाजारतळ हे झाकून गेलेले असून ही वाहने जर पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात आली तर नक्कीच या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांचे व्यवसाय आपले स्वच्छ ही जागा केल्यानंतर सुरू होऊ शकतात आणि रोड मोकळा होऊन रोडवरती भविष्यात होणारा अपघात हा टाळता येऊ शकतो, हेही तितकेच खरे। त्यामुळे ग्रामपंचायत मांडवगण फराटा व बाजार व्यवस्थापन समिती अथवा लिलाव घेणारे यांनी याबाबत इथून पुढील काळात आपली जबाबदारी समजून मात्र मांडवगण फराटा बाजारसाठी जे रोडच्या कडेला व्यावसायिक बसतात त्यांना बाजारतळामध्ये घेऊन रोडवरती जो ग्राहक खरेदी करतो तो खरेदी करत असताना जर एखाद्या वाहनाला ब्रेक नाही लागला तर त्या माध्यमातून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी बाजारतळावरती भरपूर जागा असताना मात्र व व्यापाऱ्यांच्या पार्किंगची सोय असतानाही काही जी वाहने आहेत ही वाहने आत लावल्यामुळे जागा ही अर्धी बाजारतळाची झाकण्यात आलेली असून उपलब्ध होऊ शकत नाही व्यवसाय करणाऱ्यांना ती जागा, व ही जागा गुंतलेली जी आहे ती मोकळी होऊ शकते। तसेच हे पहा, असे रोडवरती वाहने लागलेली असून असं भरधाव वेगामध्ये हे वाहन आलेलं आहे पहा, आणि ह्या वाहनाला जर ब्रेक नाही लागलं तर भविष्यामध्ये पहा येथेही पहा समोर एखादा अपघात होऊ शकतो। ही जबाबदारी कोणाची? ग्रामपंचायत प्रशासन व बाजार व्यवस्थापन समिती यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक असून हे बेकादरपणे वाहने चालवणारी फास्ट वेगात वाहने चालतात अशा वाहनवाल्याला जर ब्रेक नाही लागले व ब्रेक फेल झाले तर याला जबाबदार कोण? तसेच अल्पवयीन मुलेही वाहन चालवतात, सावकाश चालवण्यास कोणी तयार नाही पहा। असे वाहन जर एखादे दुकानामध्ये घुसले याला जबाबदार कोण? बाजार व्यवस्थापन समिती की ग्रामपंचायत प्रशासन? यांच्या या दुर्लक्षामुळे हे व्यापारी बाजारतळावरती जागा असतानाही आज रोडच्या अर्ध्या मधोमध बसलेले आहेत। तरी ही जी जागा आहे ही जर खुली झाली व या व्यावसायिकांना आतमध्ये जागा मिळाली तर मात्र होणारे अपघात टाळता येऊ शकतात। हा रोड खूप वेगात वाहत असतानाही वाहने ही सावकाश कोणीच चालवत नाही। जर एखाद्याचे ब्रेक फेल झाले खरंच तर येथे मोठा अपघात होऊ शकतो, हे नाकारता येऊ शकत नाही। सायंकाळच्या वेळी मात्र येथे खूप गर्दी असते, तरी ह्या रोडवरती बसणाऱ्या सर्व व्यावसायिकांना आतमध्ये जागा ही जर प्रशासनाने व ग्रामपंचायतने तसेच जे लिलाव घेणारे आहेत त्यांनी जागा ही उपलब्ध करून दिल्यास नक्कीच रोडवरती जी वाहनांची दुतर्फे दोन्ही बाजूने लागणारी जी वाहनांची मोटरसायकलची व असे मधोमध विचित्र प्रकारे लागणारी ही जी वाहने आहेत यापासून मात्र होणारा अपघात हा टाळता येऊ शकतो, हे तितकेच अतिशय महत्त्वाचे। त्यामुळे ही आपला जन आवाज न्यूज क्राईम चॅनलने घेतलेली एक प्रतिक्रिया व नागरिकांच्या मागणीनुसार सायंकाळच्या वेळी रस्ता हा खूप वर्दळीचा असतो, त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने नक्कीच याबाबत विचार करून पुढील बाजारपासून या लोकांना आतमध्ये बसवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून या ठिकाणी एखादी गंभीर घटनाही घडू शकते, ती टाळता येऊ शकते, हेही तितकेच महत्त्वाचे। आपला जन आवाज न्यूज